सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यात पहिल्यांदा आपण रियांचा छान असा एक्सपिरियन्स ऐकला. ज्या एक्सपिरियन्स मधून आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते की एवढ्या लहान वयापासून मुलं इतके ऍक्टिव्हली काम करत असतात, तर इतके कॉन्शियस असतात हेल्थच्या बाबतीत, बाकीच्या गोष्टींमध्ये क्युरियासिटी असते. तशी पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला क्युरियासिटी असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. असं म्हटलं जातं की इच्छा असेल तिथं मार्ग सापडतोच. पण जर इच्छाच नसेल, समोर मार्ग असेल, तरी सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, त्याच्याकडे जात नाही. आणि माणसाला एक सवय असते की जोपर्यंत माझ्यावरती कुठली परिस्थिती ओढावत नाही, प्रसंग ओढावत नाही, तोपर्यंत मी काय त्या मार्गाची मला गरज नाही किंवा त्या मार्गावरती मी जाणार नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. शेवटी हा जीवनाचा प्रवास असतो. हा प्रवास जात असताना एकच रस्ता आपल्याला नसतो. असंख्य रस्ते प्रवासात मिळत असतात आणि त्यातला योग्य तो रस्ता आपण निवडून तिथून प्रवास करायचा असतो. मग या जीवनाच्या प्रवासामध्ये हम सफर जरुरी है की मंजिल जरुरी है? नाही हम सफर जरुरी है, नाही मंजिल जरुरी है. तर इथं सगळ्यात महत्वाचं काय की हा जीवन प्रवास आहे. या प्रवासात आपल्याला चालायचं आहे. मग या प्रवासात जात असताना मंजिल जरुरी है, सफर जरुरी है, उसके साथ हम सफर भी जरुरी है. म्हणजे काय की मंजिल आपल्याला माहित आहे, कुठं जायचं आहे, कसं जायचंय हे सुद्धा माहित आहे. हा जीवनाचा प्रवास सफर आपल्याला करायचा आहे. पण त्या ठिकाणी जर योग्य हमसफर, जर योग्य साथीदार असेल, योग्य व्यक्ती आपल्या सोबत असेल, तर प्रवास चांगला होत असतो. पण तिथं जर अयोग्य साथीदार मिळाला, तर तोच प्रवास खडतर कष्टदायक वाटायला लागतो. आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी चांगली व्यक्ती असणं, चांगल्या विचार असणं, चांगल्या गोष्टी असणं खूप गरजेचं असतं. कारण त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती नकळतपणे होत असतो. आणि जसं की जेव्हा गांधारी लग्न होऊन येते, त्यावेळेला लग्नानंतर तिला लक्षात येतं की आपले पती हे आंधळे आहेत, त्यांना काहीही दिसत नाही. कितीही सवरलं, कितीही सुंदर दिसले तरी त्यांना बघता येत नाही, म्हणून ती सुद्धा डोळ्यांवरती पट्टी बांधते. आणि ती पट्टी बांधल्यानंतर तिला पुढं काय चाललंय हे माहीतच नसतं. 100 पुत्र असतात, पण ते पुत्र कसे वागतात, कुणाच्या संपर्कात आहेत, त्यांच्यावरती कुठले संस्कार व्हायला लागलेत, ते कशा पद्धतीने वागतायत, कसे विचार करतायत, याच्याकडे कधी पाहिलेलंच नव्हतं. कारण तिच्या डोळ्यावरती पट्टीच बांधलेली होती. आणि शेवटी श्रीकृष्णाला प्रश्न विचारते की 5 पांडव सोन्यासारखे बनवलास, मला मात्र 100 पुत्र दिलास, पण ते 100 पुत्र हे राक्षसासारखे होते. मला 2 पुत्र द्यायचे होते, पण सोन्यासारखे द्यायचे होते. त्यावेळेला श्रीकृष्ण एक उत्तर देतात. श्रीकृष्ण म्हणतात की तुला सुद्धा हे 100 पुत्र मी सोन्यासारखेच दिलेले होते. फक्त त्यांच्यावरती तुझी जर नजर असती, कुठं जातात, काय करतात, कुणाच्या संगतीत आहे, कशा पद्धतीनं जीवन जगतायत, याच्याकडे तू लक्ष दिले असतीस, तर हीच सोन्याची पुत्र तुझी राक्षस बनली नसती, सोन्यासारखी राहिली असते आणि एवढं मोठं महाभारत हे घडलंच नसतं, असं श्रीकृष्ण म्हणतो. मग आपल्याही जीवनामध्ये तसंच असतं. ज्या वेळेला आपण या पृथ्वी तलावरती येत असतो, तेव्हा खरंच आपण सोन्यासारखंच येत असतो. आपल्यामध्ये कुठलीही गोष्टीची कमतरता नसत नाही. पण जसं या सृष्टीवरती येतो, जशी परिस्थिती घडत असते, जशा लोकांच्या संपर्कात येत असतो, आपले जे अनुभव असतात, त्यातून आपण घडत जात असतो. आणि घडता घडता शेवटी त्या गांधारी सारखा आपण सुद्धा म्हणतो की माझ्या आयुष्य सुद्धा असं का मातीमोल केलेलं आहे, मला का चांगलं आयुष्य दिलेलं नाहीये. प्रत्येकाला आयुष्य चांगलंच दिलेलं असतं. फक्त तिथं डोळसपणे पाहणं आणि योग्य ती संधी ओळखून, योग्य तो व्यक्ती ओळखून त्याच्या संपर्कात जाणं खूप महत्वाचं आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये चुकली ना, तर पूर्ण आयुष्याचं सगळं गणित आपलं चुकत जातं. जसं उदाहरणच महाभारतातलं द्यायचं असेल, तर शकुनी मामांच्या संपर्कात आल्यानंतर सगळं गणित चुकीचं होत गेलं. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये अवतीभोवती खूप शकुनी मामा असतात. पण तिथे शकुनी मामांचं ऐकायचं की आपण कृष्णाचं ऐकायचं, हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि त्यासाठी स्वतःमध्ये बदल करणं, स्वतःला बदलवणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं जातं की इंसान कपडे बदलते है, लिबास बदलता है. इंसान कपडे बदलता है, लिबास बदलता है, रिश्ते बदलते है, दोस्त बदलता है, फिर भी परेशान रहता है, परेशान रहता है, क्योंकि वो खुद को नहीं बदलता. सगळ्या गोष्टी आपण बदलत असतो, पण स्वतःमध्ये बदल घडवायचं म्हटलं की नाही. सगळं आपल्याला समजत असतं, पण बदल स्वीकारायला आपण तयार नसतो. अजून पाठीमागच्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो. म्हणून सोडल्याशिवाय
आपल्याला दुसरं काही मिळत नाही. पहिला हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत, नको आहेत त्या. मग आपल्याला दुसऱ्या गोष्टी मिळत असतात आणि मग खरंच आयुष्य चांगलं होत असतं. इथं कॉलवरती आपण सगळेजण आहोत. मला सांगा, सगळे काम करत असतात, सगळे बिझी असतो. आपण जेव्हा म्हणतो की स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, थोडासा व्यायाम केला पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी आपण वेळ दिला पाहिजे, आपण असं म्हणतो. आणि सहज सगळेजण म्हणून जातो की आमच्याकडे वेळच नाहीये. मग त्याला प्रश्न असा पडतो की आपण सगळा आटापिटा करत आहोत. तो आटापिटा कशासाठी करत आहोत? तर हा जो सगळा पसारा आहे आयुष्यातला, सगळा आटापिटा करत आहे, तो आटापिटा कशासाठी आहे? की माझा शेवट गोड व्हावा. शेवट गोड व्हावा म्हणजे काय? की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माझं जे जीवन आहे ते जीवन चांगलं जावं, चांगलं राहावं, याच्यासाठी सगळा आटापिटा आपण करत असतो. आणि हा आटापिटा करत असताना इतका पसारा आपण आपल्या भोवती करून ठेवत असतो. नात्यांचा पसारा करतो, वस्तूंचा पसारा करत असतो. पण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावर कळतं, ना नाती आपलं काही आवडू शकतात, ना आपल्यासाठी काय करू शकतात, ना या वस्तू आपल्यासाठी करू शकतात. शेवटी माणसाचा शेवट जर गोड व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं आयुष्य, आपलं शरीर, आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. मला सांगा की घड्याळ बंद केल्यानंतर वेळ थांबते का? नाही. जरी तुम्ही घड्याळ बंद केलात तर वेळ ही चालूच असते. नळ बंद केलात पण पाणी थांबतं का? नाही. फक्त आपण नळच बंद करतो. पण थोडासा विचार करा, आपलं हृदय जर आपण बंद केलं, चालेल का? नाही चालणार. हृदय हे चालूच राहिलं पाहिजे. शरीर हे चालूच राहिलं पाहिजे. शरीर थांबलं की सगळं थांबून जातं, सगळं संपून जातं एका क्षणार्धात. पण कुठलीही गोष्ट जर जतन करायची असेल, संगोपन करायचे असेल, संवर्धन करायचे असेल, तर त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आपण आपल्या वस्तूंची काळजी घेत असतो, त्याच पद्धतीनं आपण आपल्या शरीराची, स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि आजच्या या एक्सपिरियन्स मध्ये रेयांश आपल्या लक्षात येतं की काळजी घेतलं, स्वतःला वेळ द्यायला लागलं, स्वतःच्या मनासारख्या गोष्टी करायला लागलो, तर नक्कीच प्रगती होत असते. म्हणून या ठिकाणी एक सूत्र आहे. ते सूत्र काय आहे? की लहानांकडे बघून जगा, मोठ्यांकडे बघून प्रगती करा आणि चांगल्या कामासाठी प्रयास करा. प्रयास म्हणजे काय? प्रयत्न करा. जेवढा आपण लहानांच्याकडे बघून जगतो तेवढा आपण खुश होत असतो. कारण त्यातनं आपल्याला आनंद मिळतो की आपल्याकडे काहीतरी आहे याचा आनंद मिळत असतो. लहान मुलं जशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचा एन्जॉय करत असतात, प्रत्येक गोष्टी एन्जॉय करत असतात. लहान मुलांना एखादं चॉकलेट मिळालं तरी ते खुश होत असतं. भले मग कुणीही द्या, पण ते चॉकलेटसाठी खुश होत असतं. तुम्ही लहान मुलांना एका हातात पैसे आणि एका हातात चॉकलेट दिलात तर ते पहिल्यांदा चॉकलेटच पकडतं. आपल्याही आयुष्यात तसंच आहे. आपल्याही आयुष्यामध्ये एका हातामध्ये सगळं टेन्शन, स्ट्रेस, राग, द्वेष, मत्सर आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आहे ते प्रेम, आपुलकी, आपलेपणा, वेळ आणि स्वतःसाठी मिळालेली संधी हे आहे. मग आपण जास्त कुठल्या हातातलं निवडतो? ज्या ठिकाणी राग आहे, स्ट्रेस आहे, त्या गोष्टी आपण निवडत असतो आणि चांगल्या गोष्टी सोडत असतो. म्हणून जर चांगल्या गोष्टी आपल्याकडे यायच्या असतील तर ज्या चुकीच्या वस्तू आहेत त्या चुकीच्या वस्तू सोडणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एक उदाहरण द्यावं वाटतं. एक माकड असतं, इतकं उपद्रव त्या गावामध्ये ते माकड करत असतं. खूप लोकांना त्रास देत असतं. प्रत्येक पीक आलं की त्या पिकाची नासाडी करायची, फळाची नासाडी करायची. गावातले सगळे लोक त्या गोष्टीला त्रस्त झालेले होते. आणि त्रस्त झाल्यानंतर याच्यातून उपाय कसा काढायचा याच्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालू होते. आणि त्याच गावामध्ये एक ऋषी येतात आणि त्या ऋषींच्याकडे ती सगळी मंडळी जातात आणि म्हणतात की ह्या माकडाने आम्हाला इतकं त्रस्त केलंय की आम्हाला ह्यातनं उपाय काहीतरी सुचवा की जेणेकरून या माकडापासून आपल्याला सुटका मिळेल. त्यावेळेला ऋषी काय म्हणतात की एक बरणी आणा, काचेची बरणी आणा आणि त्याच्यामध्ये काही धान्य, शेंगदाणे किंवा थोडेसे आपल्या फुटाणे टाका आणि त्या बरणीचं तोंड निवडताना एकदम छोटं निवडा, खाली मोठा आकार करा आणि त्या बरणीतल्या वस्तू त्याला दिसल्या पाहिजेत. आणि मग गावकरी एक बरणी आणतात ज्याचं तोंड लहान आहे, खाली मोठं पसरट आहे आणि त्याच्यामध्ये दाणे टाकतात आणि एका ठिकाणी मूठ ठेवतात. माकड ते पाहतं, त्या बरणीजवळ येतं खाली आणि त्या बरणीतले सगळे दाणे पाहून त्याला इतका आनंद होतो कारण ती बरणी भरलेली असते आणि तो इतका खुश होतो की हे सगळंच माझं आहे. मग त्या बरणीचं तोंड लहान असतं, हात बरोबर आत बरणीमध्ये जातो. मुठीमध्ये जेवढे सापडतील, जेवढे मिळतील
तेवढे सगळे दाणे त्या मुठीमध्ये घेतो आणि त्या बरणीतून स्वतःचा हात काढण्याचा प्रयत्न करायला लागतो. आणि ज्या वेळेला स्वतःचा हात काढण्याचा प्रयत्न चालू असतो त्यावेळेला माकडाचा हात बाहेर येत नाही, कारण ती मूठ आकार वाढलेला असतो आणि त्या बरणीचं तोंड लहान असतं, त्यातनं ते काही केल्या निघत नाही. पण त्या माकडाला एवढं कळत नाही की जोपर्यंत मी माझी मूठ सैल करत नाही, मुठीतल्या थोड्या गोष्टी मी सोडत नाही, तोपर्यंत ते येत नाही. खरं तर त्या माकडाने फक्त आपली बोटं सोडली असती, बोटामध्ये 4-5 दाणे येतील, तेवढं घेऊन खाल्ला असता, परत हात घातला असता तरी चाललं असतं. पण ते माकड तसं करत नाही. माकड काय करतं, मूठ भरून घेतं आणि त्या बरणीतच ते अडकून बसतं, हात निघत नाही. दिवस जातो, कंटाळतं ते माकड आणि त्या बरणी सहित ते गाव सोडून तिथून निघून जातं. या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते, की या कथेतून आपल्याला एक गोष्ट समजते, की आपल्याला सुद्धा आपल्या या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सुटका करायची, म्हणजे स्ट्रेस पासून आपल्याला बाजूला जायचंय, अशांतता, असमाधान यापासून लांब जायचंय, दुःखापासून लांब जायचंय. अरे पण दुःखापासून सगळ्या गोष्टींपासून लांब जायचंय. पण जे हातात तू पकडलायस ना ते पहिल्यांदा सैल कर, ते पहिल्यांदा सोड. ते सोडल्याशिवाय यातून सुटका होत नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे कटू अनुभव असतात, कटू शब्द असतात, ते असंच आपण मनामध्ये कितीतरी दिवस, कितीतरी वर्ष, इतकी वर्ष आपण पकडून ठेवतो आणि मग स्वतःलाच त्रास देत बसतो की याच्यातून माझी मुक्तता का होत नाही, याच्यातून मी बाहेर का पडत नाही, याचा विचार करायला लागतो. जसं एक एक गोष्टी आपण सोडायला जातो ना तसं आपलं मन हलकं व्हायला लागतं आणि मग आपला जीवनाचा प्रवास हा चांगला होत असतो. म्हणून जे कटू शब्द आहेत, कटू अनुभव आहेत, कटू आठवणी आहेत ना, त्याला जितक्या लवकर आपण पाठीमागं पाडू ना तितका प्रवास आपला पुढं स्पीडने जात असतो, चांगल्या पद्धतीनं जात असतो. आणि हा प्रवास चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत ना त्या सोडून द्यायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्या सोबत, आपल्या सतत सोबत घेऊन पुढे जायचं आहे. मला सांगा की आयुष्यामध्ये मी म्हंटल की हमसफर चांगला पाहिजे. आपण एबीसीडी शिकलो, एक दोन शिकलो. आता लिहायला आपल्याला लावती एक दोन, तर आपल्याला काय वाटतं, किती सोपं आहे ना एक दोन लिहाणं. किंवा मुलांचा अभ्यास घेत असताना आपण नकळतपणे मुलांना म्हणतो, अरे साधं तुला एबीसीडी किती सोपं आहे. हे सोपं कधी झालं, ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये एक गुरु भेटला, त्या गुरुनी आपला हात पकडून ते कसं लिहायचं हे शिकवलं, म्हणून आपल्याला ते सोपं वाटलं. तसंच आयुष्यामध्ये जीवन जगत असताना जीवन सोपं करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी एखादा गुरु असणं खूप गरजेचं आहे. आणि हा जर आपल्यासोबत गुरु असेल ना तर मग जीवन अगदी सोपं जातं, सरळ जात असतं आणि जीवनाचा प्रवास चांगला होत असतो. जर सांगा की मला पहिले शिक्षकच भेटले नसते तर मी आज लिहू शकले असते का? नाही लिहू शकले नसते. म्हणून तो पहिला शिक्षक खूप महत्वाचा असतो. तसं आयुष्याच्या वाटेवरती शिक्षक फक्त शाळेतच महत्वाचा असतो का? नाही, तर आयुष्याच्या वाटेवरती प्रत्येक क्षणावरती आपल्याला शिक्षक गरजेचा असतो. आणि म्हणूनच का शिक्षक गरजेचा असतो? कारण काही ना काहीतरी आपल्याला मार्ग काढून पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असतो. जसं आपल्या या शतायुषी फॅमिली, शतायुषी फॅमिलीमध्ये आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम येत असतात आणि ह्या प्रॉब्लेम मधून कसं वाट काढायचं, या प्रॉब्लेम पासून आपण कसं बाजूला जायचं, याचं छान शिक्षण आपल्याला या शतायुषी फॅमिलीमध्ये मिळत असतं. कारण जीवनात फक्त पेपर हा शाळेतच द्यायचा नसतो, तर प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी पेपर येत असतो आणि तो पेपर आपल्याला सोडवायचा असतो. आणि हा पेपर सोडवण्यासाठी कुणीतरी आपल्या मदतीला असेल तर खूप गरजेचं असतं की आपण पेपर आयुष्यातला चांगल्या पद्धतीने आपण सोडत असतो. कारण प्रॉब्लेम हे घेऊनच आयुष्य जगायचं आहे. पण त्या प्रॉब्लेम वरती मात कसं करायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा आपल्याला शिकलं पाहिजे. यातून आपणच बाहेर पडलं पाहिजे. दुसरं कुणीही बाहेर पडू शकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही प्रसंग आला, तर देवाला धन्यवाद म्हणा की ह्या गोष्टी घडल्या म्हणून माझं आयुष्य चांगलं घडलं. आता मधुराताईंना शुगर डिटेक्ट झाली, सगळ्या गोष्टी घडल्या. हे झालं म्हणून तर शतायुषी फॅमिली तुमच्या आयुष्यामध्ये आली आणि याच्यामध्ये आपण समरस झालो, याला जॉईन झालो. मग या गोष्टी ज्या घडतात त्याला आपण दोष देत बसतो की माझ्या नशिबातच या गोष्टी का, मलाच का हा त्रास, आपण विनाकारण त्या गोष्टींना दोष देत बसतो आणि मग आपलं डोकं, आपलं मन हे जड व्हायला लागतं. आणि ज्या वेळेला डोकं आणि मन जड व्हायला लागतं ना
त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य येतं आणि मग जीवन नको नकोसं वाटतं. म्हणून डोकं आणि मन हे हलकं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे आणि याची प्रत्येकाची क्षमता, कपॅसिटी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही, तर चारित्र्य सुद्धा सुंदर असावं लागतं. फक्त तन सुंदर असून चालत नाही, तर मनही सुंदर असावं लागतं. चेहरा प्रत्येकाचा सुंदर असतो, पण त्या चेहऱ्याबरोबर तुमचं चारित्र्य चांगलं असेल, तर जीवनाला एक चकाकी निर्माण होते, एक प्रकाश निर्माण होतो, एक झळाळी निर्माण होत असते. बघा, एक मोती आहे, फक्त ते मोती विकायला गेलात तर तेवढी किंमत मिळणार नाही. पण त्याच मोतीला ज्या वेळेला सोन्याचं कोटिंग बाजूला असतं, कव्हर असतं, त्यावेळेला त्याची किंमत ही वाढायला लागते. तसंच आपलं सुद्धा आयुष्यात आहे. आपलं आयुष्य म्हणजे एक मोती आहे आणि त्या मोत्याभोवती जे सोनं असतं ना, ती सोनं म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं जी व्यक्ती असतात, सहवास असतो, सहप्रवासी असतात, हमसफर असतात, ते असतात. मग ते तुमच्या सोबत जर चांगले असतील तर नक्कीच किंमत वाढत जाणार आहे. पण तेच जर चांगले नसतील तर त्या मोत्याची किंमत ही वाढत नसते. म्हणून आपलं आयुष्य सुखकर चांगलं होण्यासाठी, चांगल्या गोष्टी आपल्या सोबत असण्यासाठी आपण नेहमी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण स्वतःसाठी चांगला, आनंदी, समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सुद्धा मिळवणं तितकंच गरजेचं आहे. आणि ती कपॅसिटी, ती क्षमता ही प्रत्येकामध्ये असते आणि ती प्रत्येकामध्ये असल्यानंतर आपण ते सहजासहजी पुढे जात असतो. म्हणून दिसतं तसं सगळंच असतं असं नाहीये. पण आपण काय करतो, दिसण्यावरती सगळ्या गोष्टी भाळत असतो. आणि म्हणूनच आपण नेहमी आयुष्यात पुढे जात असताना आपल्यासोबत कोण आहेत आणि कोण असलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग असणं, दिसणं आणि सोबत चालणं या सगळ्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यासाठी आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे की ज्या सहवासामध्ये आहे, ज्या कुटुंबात आहे, ज्या गोष्टी आहेत त्या खरंच माझ्यासाठी योग्य आहेत की अयोग्य आहेत. आणि हे ठरवत असताना आपण थोडंसं कधीतरी लहान व्हायचं, थोडंसं मोठं व्हायचं. मोठ्यांच्याकडे पाहून प्रगती करायची असं म्हटलं जातं. प्रगती करायचं म्हणजे प्रयत्न. आता बरेच जण असतात की जे मोठे मोठे व्यक्ती असतात त्यांच्याकडे फक्त पाहत बसतात, त्यांच्या मोटिवेशनल गोष्टी ऐकतात, सगळं ऐकतात. पण प्रयत्नच नसतील तर काय उपयोग आहे? म्हणून त्यातून आपण निघलं पाहिजे. म्हणून आईन्स्टाईनची मला एक खूप छान गोष्ट आठवते. आईन्स्टाईनची जेव्हा लायब्ररी होती, ती लायब्ररी पूर्ण जळालेली होती. जी प्रयोगशाळा होती, ती प्रयोगशाळा पूर्ण जळालेली होती. आणि त्यांचा छोटा जो मुलगा असतो, तो छोटा मुलगा त्यांच्याजवळ येतो आणि तो रडायला लागतो. म्हणतो की पप्पा, आपलं सगळं, जी लायब्ररी होती, लॅब होती, ती लॅब पूर्ण जळालेली आहे. तुमचे सगळे जे प्रयोग तुम्ही केलेला होता ते सगळं जळालेलं आहे. आता आपण पुढं कसं करायचं, सगळं कसं करायचं? त्यावेळेला आईन्स्टाईनची मला खूप गोष्ट आवडते. ते हसतात, त्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू पुसतात आणि ज्या ठिकाणी ती लॅब जळालेली असते त्या थंड राखेतून ते चालत जात असतात आणि चालत जात जात त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवतात, म्हणतात की धन्यवाद मान त्या निसर्गाचे. कारण या लॅब मध्ये बऱ्याचशा मी गोष्टी चुकीच्या केलेल्या होत्या. त्या चुकीच्या गोष्टी ह्या निसर्गाने सगळ्या जाळून टाकलेल्या आहेत आणि नवीन गोष्टी करण्यासाठी ही लॅब मला रिकामी करून दिलेली आहे. त्याच्यासाठी धन्यवाद मान. आणि उद्यापासून आपण नव्याने दोघांनी सुरुवात करूया, असं त्या छोट्या मुलाला सांगतात. त्यावेळेला छोटा मुलगा त्याच गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह होतं. काय म्हणतो की ज्या गोष्टी घडतात त्या खरंच चांगल्यासाठी घडतात आणि ही लॅब जळाली ती चांगली झाली, कारण या ठिकाणी बरेच चुकीचे प्रयोग झालेले असते, ते सगळे जळून खाक झाले. मग आपल्याही आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतात, त्यावेळेला आपण आपल्या मनाला म्हणायचं असतं की बरं झालं, हे चुकीचं सगळं जे घडलेलं होतं ते जळून खाक झालं. आता पुढचा प्रवास करण्यासाठी, नवीन निर्मिती करण्यासाठी निसर्गाने ही जागा रिकामी करून दिली आणि त्यातून आपण नवीन काहीतरी शोधायचं असतं आणि पुढे प्रवास करायचा असतो. पण आपण आईन्स्टाईनच्या जागी असतो तर काय करत बसलो असतो? आपण कित्येक वर्ष त्याच दुःखाला कवटाळत बसलो असतो, रडत बसलो असतो, पुढचे प्रयत्नच केलो नसतो. म्हणून असं म्हटलं जातं की पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. तहान लागली आहे तर पाण्यापर्यंत सोडण्याचं काम केलं जाईल, पण पाणी प्यायचं काम आपणच आहे. तसंच आपलं आयुष्य जर सुरळीत चांगलं करायचं असेल, बिघडलेली तब्येत चांगली करायची असेल, तर प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील आणि त्याच्यासाठी
27 फॅमिली ही खूप बेस्ट फॅमिली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला बिघडलेलं आरोग्य सुद्धा चांगलं मिळतं, बिघडलेलं आयुष्य सुद्धा चांगलं करून मिळालं जातं, आणि जे प्रॉब्लेम आले त्या प्रॉब्लेम मधून बाहेर कसं पडायचं याचं सुद्धा सुंदर मार्गदर्शन या 27 फॅमिली मधून केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातूनच आपण आयुष्य खूप सोपं द्यायचंय. दोष देण्यासाठी सगळेच पुढे येत असतात, पण मदतीसाठी ठराविक जणच पुढे येत असतात. दोष देत सगळेच बसलेले असतात, चुका काढत सगळेच बसलेले असतात, पण त्या चुका पाठीमागे टाकून पुढं कसं जायचं हे शिकवणारे लोक मात्र खूप कमी असतात. आणि याच लोकांच्या जर संगतीत आलो तर आपण घडलेल्या चुका आरामात पाठीमागे टाकतो आणि पुढे जात असतो. आणि हेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा जी आहे ती प्रेरणा आपल्याला 27 फॅमिली कडून मिळत असते. कारण पुढचा येणारा काळ आणि आत्ताचा काळ हा बदलत राहणार आहे, आणि या बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला सुद्धा अपडेट करणं, बदलणं, स्वतःला येणाऱ्या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि हे सामर्थ्य मॉर्निंग 12 स्टेशनच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून, योगा प्राणायामच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे आणि इतरांना सुद्धा त्याचा लाभ द्यायचा आहे. कारण जितकं हलकं व्हाल तितकं उंच उडाल, जितकं जड व्हाल तितकंच खाली तुम्ही राहाल. आणि हे हलकं होण्याचंच काम 27 फॅमिलीच्या माध्यमातून केलं जातं. फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा. शरीराने म्हणजे काय, की वजन कमी करून चांगलं आरोग्य करण्याचं काम मॅरेथॉन द्वारे केलं जातं. आणि बाकीचे इतर वेगवेगळ्या टॉपिकच्या माध्यमातून आपलं मन आणि डोकं सुद्धा हलकं करण्याचं काम केलं जातं. तर आज कॉलवरती असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना एकच विनंती आहे, ज्या ज्या गोष्टी तुमच्या मनाच्या आतल्या कप्प्यांमध्ये तुम्ही कित्येक वर्ष झालं जपून ठेवलेल्या आहेत, ज्याचा आपल्याला गरजच नाहीये, नको आहेत, त्या सगळ्या सोडून द्या, हलका व्हा आणि छानपैकी आयुष्य एन्जॉय करा. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिताताईंसाठी. मस्तपैकी आजचा विचार सगळं सोडायला, म्हणजे नको असलेलं सोडायला तर आपण शिकतच नाही. नको असलेलं सोडायला पाहिजे, त्याचं प्रेशर राहतं, आपल्याला राहतं